9वा दिवस आहे आंदोलनाचा. 8-9 दिवस आंदोलन होत असताना स्वाक्षरी मोहीमसुद्धा 3रा दिवस आहे. माझ्या अंदाजाने 25,000च्या आसपास स्वाक्षऱ्या आत्तापर्यंत झाल्या असतील, जास्त झाल्या असतील. पहिल्याच दिवशी 12,500 स्वाक्षऱ्या झाल्या होत्या, परंतु कालपर्यंत 25,000च्या आसपास आणि आज किती होतात माहीत नाही. परंतु याचाच अर्थ जनतेचा या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. लबाडांनो पाणी द्या या बॅनरखाली आम्ही आंदोलन करतो. या शहरात पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न बिकट होत चाललेला आहे. 12-12 दिवसाला 13-13 दिवसाला जेव्हा शहराला पाणी मिळतं आणि जनतेच्या भावना तीव्र आहेत, जनतेचा आवाज शिवसेना या आंदोलनाच्या माध्यमातून उचललेला आहे. दादा, महानगरपालिका प्रशासन असेल किंवा प्राधिकरण असेल, तुमच्या आंदोलनाला काय रिस्पॉन्स दिला आहे? त्यांनी काय तुम्हाला दिला आहे? आंदोलनाला प्रतिसाद मिळतो आहे. आता आजच आमच्या बैठका आहेत, काही व्हिजिट झालेल्या आहे. निश्चित पाण्याच्या ह्याच्यात येणाऱ्या काळात थोडा फरक पडणार आणि एक आठवड्याभरात चांगला फरक पडणार. आंदोलनाला सगळ्या आयुक्तापासून तर खालच्या लाईनमनपर्यंत सगळ्यांना आंदोलन माहिती झालेलं आहे आणि या आंदोलनाचे परिणाम हळूहळू का होत नाही या शहराला दिसत आहेत. मराठवाड्यात टँकरची संख्या वाढली आहे, संभाजीनगरमध्ये पण वाढली आहे. सरकारची उदासीनता पाहायला मिळते आहे का? काही ठिकाणी पाणी आणायला गेलेल्या मुलींचा जीव जातो आहे. सरकारची उदासीनता म्हणण्यापेक्षा याचं नियोजन फार आधी व्हायला पाहिजे. परवा मंत्रिमंडळाच्या बैठकीत आता पाण्याच्या साठ्यावर चर्चा झाली, परंतु ही चर्चा महिना-दीड महिन्यापूर्वी व्हायला पाहिजे होती. आणि त्याच्यामुळं सरकार आणि सरकारचं प्रशासन तेवढं जागरूक नाही. खऱ्या अर्थानं पाण्याचा प्रश्न हा निर्माण होणार असतो. हा काही आजचा नाही आहे, अचानक निर्माण झालेला नाही. आपल्याला माहिती असतं लोकसंख्या किती आहे, पाण्याची आवश्यकता काय आहे, साठा काय आणि स्तोत्राची परिस्थिती काय आहे. मला वाटतं याच्यात नियोजनाचा अभाव निश्चित सरकारच्या माध्यमातून आहे. बरं दादा, एकीकडे हल्ला झाला आहे, दुसरीकडे काही कंपन्यांनी विमानाचे दर वाढवलेले आहेत. माणूसही कुठेतरी व्यवसायात उतरले असं म्हणावं लागेल का? नाही, हे तर मेळ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे. विमानाचे दर वाढवणं, सरकारने तर आदेश दिलेले आहेत की कोणी विमानाचे दर, रेल्वेचे दर, कोणतेही पाण्याचे दर वाढवून अशा प्रकारच्या सूचना केल्या. पण अशा पद्धतीनं कोणत्या विमानाने दर वाढवले तर मी तर म्हणेल जनतेनं अशा विमानाच्या कंपन्यांवर बहिष्कार घालावा देशभरामध्ये. दादा, एकीकडे अमरनाथसारख्या यात्रा असते, त्या यात्रेला जात असताना कुठेतरी ही एक सूचना म्हणून किंवा एक पूर्वकल्पना म्हणून हल्ला केल्यासारखा आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये यात्रांना सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. हे पण या देशावर बाबरापासून आत्तापर्यंत अनेक हल्ले झाले, म्हणून काय हा देश घाबरलेला नाही. खऱ्या अर्थानं आपण हा हल्ला झाल्यानंतर या देशात सीमा कशा या पाकिस्तानी लोकांनी पार केल्या, तिथं ते आले कसे AK-47 घेऊन, याची तपास होण्याची आवश्यकता आहे. आपला तपास दुसरीकडे भरकडतोय, आपण हिंदू मुसलमानावर चर्चा करतोय, करावी. पण सगळ्यात आधी मूळ प्रश्न आहे की पाकिस्तानमधून या हिंदुस्थानात हे अतिरेकी घुसले कसे, याच्यावर कोणी बोलत नाही. सुरक्षितता तिथं आता मी त्या पहलगामला गेलो, जिथं जायचं तिथून खालून घोड्यावरच जावं लागतं किंवा पायी जावं लागतं. अशा प्रकारची ती जागा आहे. तिथं काही गाडी जात नाही, व्हेकल जात नाही, कोणतंही जात नाही. याचाच अर्थ खालून लोक पहलगामला वरती गेले, ज्या ठिकाणी गेलेले तिथं मग शस्त्रास्त्र घेऊन कसे गेले? कोणी तपासलं नाही का त्यांना? कोणी हटकलं नाही का कोणा? आणि पाकिस्तानहून अतिरेकी जर या हिंदुस्थानात आले तर पाकिस्तानच्या भारताच्या सीमा या सुरक्षित आहे का, हा प्रश्न देशाला विचारला पाहिजे, देशाच्या संरक्षण मंत्र्याला विचारला पाहिजे. ते सोडून आपण यांनी मुसलमान म्हणून मारलं, हिंदू म्हणून मारलं. मला असं वाटतं याच्यापेक्षा पुढे जाऊन चर्चेची आवश्यकता आहे. देशाच्या सीमा सुरक्षित आहेत का? आणि म्हणून जर अमरनाथवर हल्ला करण्याचा प्रयत्न झालाच, असं होणार नाहीच, परंतु मला असं वाटतं चांगलं शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेस सांगितलं होतं, अमरनाथकडे जर वाकडा डोळा जर करून बघितला तर काय होईल, त्यावेळेस शिवसेना प्रमुखांनी घोषणा केली होती. त्यामुळे मला असं वाटतं अशी हिंमत कोणी करणार नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं अतिरेकीचे हल्ले होत असताना देशाच्या सीमा आजचं सरकार हे सरकार सुरक्षित ठेवू शकत नाही ना, आणि म्हणून हा प्रश्न निर्माण झाला आहे. दादा, काल नरेंद्र मोदी असतील, संरक्षण मंत्री असतील, उच्चस्तरीय बैठक झाली आणि भारताने डिप्लोमॅटिक पावला उचलायला सुरुवात केली आहे. कसं बघता या रणनीतीकडे केंद्र सरकारच्या? हाय कमिशनचे लोक परत पाठवते. पण डिप्लोमॅटिक पावलं सरकार उचलतं, परंतु जनतेला या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की पाकिस्तानमधून आजही भारतात अतिरेकी घुसतात कसं. आपण आपला विषय दुसरीकडे भरकवतोय. डिप्लोमॅटिक होत असताना आज पाकिस्तान काय मेलेला देश आहे तसं पाहायला गेलं तर.
आज पाकिस्तानमध्ये लोक उपाशी मारतात, अशा प्रकारची स्थिती असतानाही अतिरेकी ते घुसवतात, तर त्याची जिरवली पाहिजे, सीमा सुरक्षित ठेवल्या पाहिजे. आज चीनमधूनही लोक भारतात घुसलेले आहे, पाकिस्तानमधून अतिरेकी भारतात येतात. आपण 56 इंच की सीना म्हणतो, पंतप्रधान म्हणतो, जगात विश्वगुरू म्हणतो, गृहमंत्र्याविषयी बोलतो, तर नंतर डिप्लोमॅसी केल्यापेक्षा आधीच्या दृष्टीनं आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे. परत आता पाकिस्तानमध्ये एक कार्यक्रम झालेला होता, त्या कार्यक्रमामध्ये थोडे उत्साह भाषणं केलेली होती, त्यानंतर अपरिणाम पाहायला मिळाला. कुठंतरी आपण तो जुना विषय विसरायचा नाही, मग तो फाळणीचा असेल, त्यानंतर भारतापासून वेगळी झाले पाकिस्तान असेल, म्हणजे अशा बऱ्याचशा काही गोष्टी होत्या. हे तर विसरलं नाही पाहिजे ना. आपण आपला देश कधी फाळणी विसरणार आहे का? या देशाचे 2 तुकडे झालेले का आपला देश विसरणार आहे का? आपण विसरणार नाही. तसं त्यांनी जर भाषणं केली तर आपल्या देशात काही कमी भाषणं होतात का? पण नुसते भाषणं करून होणार नाही ना, त्यांनी कृती केली ना, आपण तशी प्रतिक्रिया दिली पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. तर भाजपवाले या सगळ्या विषयावर निषेधार्थ भारतभर आंदोलनं करतात, त्यांच्या या भूमिकेत काय वाटतं? हे पहा, भारतीय जनता पार्टीच्या देशात सरकार आहे, आज नाही आहे, 10 वर्ष पूर्ण झालेले आहे. काश्मीरमध्ये 370 कलम लावलं असं म्हणतात, त्याचे परिणाम काय मला माहिती नाही. आज पाकिस्तानातून भारतामध्ये अतिरेकी घुसले आणि आपल्या देशातल्या लोकांचा त्यांनी मुडदा पाडलेला आहे. असं असताना भारतीय जनता पार्टीनं आंदोलन करणं म्हणजे त्यांना शरम वाटली पाहिजे, स्वतःची लाज वाटली पाहिजे. तुम्ही आंदोलन करताय, खरं तर सरकारने अशा पद्धतीनं आता भारतीयच लोक इथं फिरू लागले की रोहिंग्याचं मतदान आहे. अरे भाजपचं सरकार आहे 10-12 वर्षांनी. म्हणून या गोष्टीवर भारतीय जनता पार्टीनं आंदोलन करण्यापेक्षा त्यांच्या सरकारला अशा पद्धतीनं अतिरेक्यांवर कारवाई करायला सरकारला भाग पाडलं पाहिजे. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.